10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा गाजवला तो सिद्धिविनायक कोरावळे या संघाने. दुसऱ्या दिवसामध्ये चाफेवाडी पठार आणि चाफेवाडी पठार हा संघ 1 ते 3 या बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. पहिला चेंडू वेस्ट ऑफ हाईट, इट्स अ बीमर. पहिला चेंडू बीमर आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. स्ट्रायकर एंडवर चंद्रकांत आहेत, नॉन स्ट्रायकर एंडवर वैभव. शिवशंभो आनंदवाडी हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. लक्ष्मणजी तांदळे या संघाचे कर्णधार आहेत. त्यांचा असलेला हा संघ मैदानामध्ये आज कशा प्रकारे कामगिरी करणार ते आपल्याला पाहायचं आहे. अजय तयार होतील. अजयचा बॉल फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षक. फ्री हिटचा बॉल, एक सिंगल इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षकाच्या लक्षातच नव्हतं की हा फ्री हिट आहे. त्याने कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. जीवनदान मिळताना आपल्याला पाहायला मिळेल ते चंद्रकांतला एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने टीम शिवशंभो आनंदवाडी जाऊन पोहोचली आहे 2 या धावसंख्येवर. 2 धावा. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर वैभव, आनंदवाडीचं वैभव. बॅटची एज परतावा लागतं वैभवला. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 5 खूप मोठं नाव ज्या खेळाडूचं आहे असं मनीष मैदानामध्ये दाखल होईल. 2 धावा धावफलकावर आहेत. संघ जय बजरंग आसोले, त्यांचा कॉन्फिडन्स सध्याच्या घडीला हाय लेवलला. आम्ही देवगावकर चषकाचे ते चॅम्पियन आहेत. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्यांचा भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. असा असलेला जय बजरंग आसोले तर मागील 3 ते 4 वर्षामध्ये मुरबाड टेनिस क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा संघ म्हणजेच शिवशंभो आनंदवाडी मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. असा असलेला हा संघ. दुसऱ्या बाजूला जय बजरंग आसोले. गोलंदाजी अतिशय सुंदर. अजयाची पहिला चेंडू खराब होता, तदनंतर कम्मालीचं कमबॅक त्याच आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर एंडवर मनीष आहेत. मनीष शिंगोळे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. हार्ड हिटिंगसाठी जाणला जाणारा खेळाडू आहे. अजयचा हा चेंडू तेज सर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. कम्मालीचा बॉल मैदानामध्ये टाकत असताना गोलंदाज अजय आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 2 धावा आहेत. एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक 3 या स्पर्धेचा. दोन धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला मनीष शिंगोळे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. अजय. सुंदर असा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलंय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का, परंतु नकार दिलाय बॅटर चंद्रकांत याने. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 3 धावा. एक फलंदाज बाद. टीम प्रथम बॅटिंग करत असताना शिवशंभो आनंदवाडी आपल्याला पाहायला मिळतो. वेळ वाचवणं सर्वात महत्त्वाचं राहील. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं कंप्लीट करणं गरजेचं राहील. टीम जय बजरंग आसोले. धावफलकावर 3 धावा. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. अजयच्या हातामध्ये बॉल आहे. P1चं हे षटक अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवत असताना गोलंदाज अजय. पहिला चेंडू जरूर बीमर आला, परंतु कमबॅक काय केलाय, जबरदस्त कमबॅक. चंद्रकांत बॅटची एज, तिथे चेंडूने दिशा बदलली. रन आउटची संधी आणि आता इथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केलेली आहे. मनीष शिंगोळे बाद की नाबाद ते आपल्याला पाहायचंय. नॉट आउट. जवळ जवळ फलंदाज अर्ध्या क्रीजवर होता त्यावेळेस एसटी रक्षकाचा पाय
स्टंपला लागलेला आहे आणि तिथे बेल्स डिस्ट्रॉय होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. सहजरित्या इथे फलंदाज बाद होऊ शकला असता तो मनीषला मिळालेलं जीवनदान. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ऑन स्क्रीन काय घडलं मैदानामध्ये. गोलंदाज तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. मनीषसाठी फुलटॉस बॉल सीमारेखेचा भेद घेतोय. अतिशय सुंदर फटका. चेंडू सीमारेखेच्या बाहेर. आनंदवाडीला आनंद देणारा गेलेले आहेत. तुमच्याकडे फक्त आता 8 मिनिटं आहेत. त्यात 2 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये जास्त लावावं लागेल. याची नोंद कॅप्टनने घ्यायची. ही जिम्मेदारी कॅप्टनची आहे. आपला वेळ कुठे वाचवायचा, कसा वाचवायचा ही कॅप्टनची जिम्मेदारी आहे. आनंदवाडी संघ तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी आहे. 12वा खेळाडू उपस्थित नसल्यामुळे ती पॅनल्टी आहे. 2 धावांची पॅनल्टी आनंदवाडीला. ज्यावेळेस चेस करण्यासाठी जे बजरंग आसोले संघ येईल त्यावेळेस ती 2 धावांची पॅनल्टी अर्थातच त्यांच्या अकाउंटमध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. 8 धावा एक फलंदाज बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. परेश आलेत आता गोलंदाजी मार्कवर. पाहूया त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं सर्वात महत्त्वाचं राहील. ही टीमसाठी महत्त्वाची सूचना आहे कारण 10 मॅचेस आज आपल्याला कव्हर करायच्या आहेत. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू परेश याचा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर इष्टरक्षकाचा भेद घेतोय. इष्टरक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळत आहे. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या स्थिर. 8 ऑन द बोर्ड. धावफलकावर धावसंख्या 8 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी परेश यांची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. सुंदर बॉल. बॅटची एज. तिथे क्षेत्ररक्षक रनआउटची संधी. पुन्हा एकदा एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. पेकीमध्ये थोडासा उशीर होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4 षटकांच्या लढती आहेत. त्या 4 षटकांमध्ये किती धावा ऑन बोर्ड लावल्या जातील या मैदानाचा आपण विचार केला तर पहिला सामना चेसिंग झाला नाही परंतु या मैदानाचा एक रेकॉर्ड आहे. चेसिंग इथे इझिली होताना आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. अजून एक धक्का. शिवशंभो आनंदवाडीला. 27, 20. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील ते सुरेश.
2 विकेट गेलेल्या आहेत. 9 धावा धावफलकावर. टीम आपण मैदानामध्ये जय बजरंग आसोले टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत सक्सेस होताना पाहायला मिळतोय. 2 महत्त्वाचे खेळाडू त्यांनी बाद केलेत. आता चंद्रकांत या खेळाडूवर खूप मोठी जिम्मेदारी आहे. तो कशा प्रकारे डाव सावरतोय ते आपल्याला पाहायचं आहे. दुसऱ्या षटकामध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. सुरेश आलेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर जे बजरंग आसोलेचा परेश आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याची गोलंदाजी अतिशय सुंदर होते. डावखोरे आताचे गोलंदाज आहेत आणि डावखोरे आताच्या गोलंदाजाला नॅचरल स्विंग देखील पाहायला मिळते. सुरेख असा चेंडू, तितका चांगला फटका. बॅटर सुरेश याच्या बॅटमधून एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा येतील. डबल डिजिट मध्ये स्कोर जाईल. शुभशंभू आनंदवाडीचा जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं निर्धारित 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांचा सामना. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचंय. परेश गोलंदाजी मार्कवर तयार होतील. फुल टॉस बॉल. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फक्त सिंगलच्या जास्त काय मिळणार नाहीये. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीने शुभशंभू आनंदवाडी जाऊन पोहोचली आहे सध्याच्या घडीला 12 या धावसंख्येवर. चंद्रकांतची इनिंग महत्वाची राहील. आतापर्यंत 5 चेंडू त्यांनी फेस केलेत. फक्त 3 धावा आतापर्यंत चंद्रकांतने बनवल्यात. परंतु क्षमता आहे या खेळाडूमध्ये मोठमोठाले फटके खेळण्याची. पाहूया काय घडतंय मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचंय. समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे जय बजरंग आसोले. शेवटचा चेंडू परेश यांच्या षटकातील. धावफलकावर धावसंख्या 2 बाद 12. टीम शिवशंभू आनंदवाडी. सुंदर असा चेंडू इनसाइड आउट. व्हाट अ शॉट ऑफ द डे. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. आउट ऑफ द पार्क. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चंद्रकांत अर्थात चंदूच्या बॅटमधून 6 धावा येतील. संघात धावसंख्या वाढते. 18 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तर तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. संकेतच्या हातामध्ये बॉल आहे. संकेत तयार होतील. चेतन स्मृती चषक रविराज ब्लास्टर जांभुर्डेचं हे दमदार आयोजन. तिसऱ्या दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा. 40 संघ 4 दिवसामध्ये खेळतील. या मैदानावर दाखल होतील. आपला खेळ दाखवण्यासाठी कोण दबदबा निर्माण करते ते पाहायचं. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज लागते. एक सिंगल आली सुरेश यांच्या बॅटमधून. एका धावेच्या मदतीनं संघात धावसंख्या शिवशंभू आनंदवाडी जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवर. 19 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत. चंदूचा खेळ कशा प्रकारे होईल ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत. 4 षटकांचा सामना. सुंदर असा चेंडू. तेच तर राट. पंचांकडे खूप मोठा अपील परंतु इथे नॉट आउट हा निर्णय येतोय. स्क्वेअर लेग पंचांकडे खूप मोठी अपील होती. तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा DRS नाही आहे. फक्त पंचच तो रिव्ह्यू घेऊ शकतील. कोणत्याच टीमला रिव्ह्यू नाही या स्पर्धेमध्ये. फक्त वेस्ट ऑफ हाईट बीमरसाठी एक रिव्ह्यू ठेवलेला आहे. तिथेच तुम्ही त्याचा वापर करू शकता. ही सर्वात महत्त्वाची सूचना सर्व टीमसाठी. धावफलकावर 19 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहेत. संकेत तयार. स्ट्रायकर इनवर चंद्रकांत. सुंदर असा चेंडू. इष्टरक्षण थोडंसं खराब झालंय आणि लगेचच तिथे एक सिंगल आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. 1 धाव आली. पंचांचा कोणताच इशारा नाही. अर्थात कॅचही इथे सुटलेला आहे तो इष्टरक्षकाच्या हातामधून. 1 धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते. बाबू आम्हाला सांगतात 20 ऑन द बोर्ड.
20 धावा. दोन फलंदाज बाद आहेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. संकेत गोलंदाजीसाठी तयार आहेत. फुलटॉस बॉल. सुरेच्या बॅटमधून सुंदर फटका. डीप मिड विकेट काव कॉर्नर मध्ये चेंडू सीमारेखा ओलांडतोय. एक टप्पा खात सीमा पार. 4. संघा धावसंख्या धावफलकावर वाढते जाऊन पोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय संकेतला. सुरेख प्रकारचा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळला. इथे रन आउटची संधी आहे. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी इथे केलेली आहे. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. सेप आहे. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोचेल ती 25 या धावसंख्येवर. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यामध्ये बंधू मार्के साहेब आहेत, बंधूजी धस आहेत आणि पद्माकरजी बिराडे साहेब. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू. तीनही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती सध्याच्या घडीला 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम षटक आहे. पाहूया अंतिम षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल. विश्वास कुणावर दाखवला जातोय ते आपल्याला पाहिजे. युवराज आपण पाहतोय जो आसोळेचा जोफ्रा आहे त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. युवराज. स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सुरेश. नॉन स्ट्रायकर एंडवर चंदू आहे. शेवटचं षटक जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. पहिला चेंडू तेच तर राट आपल्याला पाहायला मिळतोय युवराज या गोलंदाजाच्या माध्यमातून. एक सिंगल येईल बॅटच्या साह्यानं. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 26 धावा. जोप्रा म्हणून ज्याची ओळख आहे ज्या बजरंग आसोले संघामध्ये त्याची कामगिरी कशा प्रकारे होते. तर दुसऱ्या बाजूला चंदू हा आनंदवाडीला आनंद देणार का ते आपल्याला पाहायचं आहे. कारण ज्या ज्या वेळेस चंदू मैदानामध्ये खेळण्यासाठी दाखल होतो त्या वेळेस आपल्या संघासाठी भरपूर चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे. धावफलकावर 26 धावा. युवराजचा हा चेंडू तेज तर्राट आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली तिथे परेश आलेत. परेशचं क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार. तोपर्यंत 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघात धावसंख्या 28 धावा. शिवशंभो आनंदवाडी हा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 4 चेंडूंमध्ये किती धावा येतील ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल आले. फेके खराब आणि या 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा येतील. संघात धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या धावसंख्येवर.
सुंदर चेंडू आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय आमचे परममित्र शिवशंभो प्रतिष्ठान खाटेकर 28, अध्यक्ष 27. शिवशंभो दिलीपजी गायकर अर्थात काका यांचंही शुभागमन होते. वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. विकास पोट पवाळे आणि जय हनुमान गोरले दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये लगेचच यायचंय. 2 चेंडू झाल्यानंतर तुमचा टॉस केला जाईल. धाबलकावर धाव संख्या 30, 3 बाद 30 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. मयूर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. 2 चेंडूंचा खेळ बाकी. फुलटॉस चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो युवराज या गोलंदाजाकडून. 1+1 2 धावा येतील. संघात धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 32. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 32 झालेले आहेत. त्या 2 चेंडूंमध्ये कमीत कमी 4 ते 5 धावा आल्या तर मॅच चांगली होताना पाहायला मिळेल. कारण आनंदवाडी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. दुसऱ्या बाजूला जय बजरंग आसोले संघाकडे फलंदाजीचा तोफखाना आहे. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. चोप्रा हा बॉल मोठा फटका. डाऊन द बॉल परेश आहेत. सुंदर असा झेल. फ्री हिट बॉल आहे. परेशने कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन सुरुवात केलं. एक वेळ त्याच्या लक्षामध्ये नव्हतं की हा फ्री हिटचा बॉल आहे. 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 धावा. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लास्ट बॉल टू गो. गोलंदाज तयार होतील. जोफ्रा फुलटॉस आणि फुलटॉस चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. शेवटच्या बॉलवर संघाची धावसंख्या धावफलकावर 38 धावा. विजयासाठी 39 धावांचं लक्ष. 39 धावांचा वन. टॉस का बॉस या कक्षामध्ये आपण टॉस करणार आहोत. गोरले संघ आणि त्यांच्या विरुद्ध पवाळे संघ. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, टॉस का बॉस या कक्षामध्ये लगेच संपर्क साधा. आपण करणार आहोत नाणेफेक. 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात दीपवीर बिराडे सर यांच्याकडे. धन्यवाद.
12th मॅच नसल्या कारणानं या मॅचमध्ये आपण 2 धाब्याची पॅनल्टी दिलेली आहे शिवशंभू स्पोर्ट्स आनंदबाडी क्रिकेट संघाला आणि ती पॅनल्टी आपण पहिलं षटक जसं संपेल तशी ॲड करणार आहोत जय बजरंग असोले टीमच्या अकाउंटमध्ये. चला रिपोर्टिंग करा टॉससाठी जयमान घोरले जास्त वेळ घेत आहे. विकास स्पोर्ट्स पवाड्याचे कॅप्टन अगदी नियोजित वेळेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. निर्णायक सामना सुरू होतोय ग्रुप सी मधून आजच्या या पहिल्या फेरीतील दुसरा. टार्गेट सेट झालंय 39 धाब्याचं. पहिला बॉल लोवर फुल टॉस बॅकफुटवर आला एक्स्ट्रा कव्हरला उडवला ऑन दी अप 30 या सर्कलच्या बाहेरून कारण बॉल आता पाठीमागून आणावं लागेल फिल्डरला. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार दमदार दर्शनीय देखना फटका 4 धाबा चौकार. नितेश यांची समर्पक सुरुवात 39 धाब्याचं लक्ष चेस करायचं. चला कॅप्टन पोहोचलेत आपण टॉस लगेचच कव्हर करणार आहोत. जेपी वंडरबाब मुरबाड जयेश मोरे देखील उपस्थित होत आहेत त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. स्कोर आपण बघत आहोत 4 या आकड्यावर. पहिला चेंडू लोवर फुल टॉस फ्रंटफुटवर आले आणि तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला कॉपी बुक स्टाईलनं सजवला हा कव्हर ड्राईव्ह आणि 4 धाब्यानं अकाउंट ओपन झालंय खातं खुलं झालंय. 39 धाबा चेस करत असताना टीम जय बजरंग असोळे क्रिकेट संघाचं चॅम्पियनशिप नुकताच या टीमनं पटकावली आहे. कॉन्फिडन्स प्रत्येक प्लेअरमध्ये आहे आणि खास करून तुम्ही बघताय 39 धाब्याचा पाठला करत असताना सुरुवात देखील तितकी दमदार समर्पक आता राहिली आहे. चला व्हॉलेंटियर्सला सूचना आहे आपण बाउंड्री रोपचा ताबा घ्या. मंडळाचे जे सर्व व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सूचना आहे आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. जयमान घोरले आणि त्यांच्या विरोधात विकास स्पोर्ट्स पवाडे या दोन टीमच्या दरम्यान. डिसिजन फर्स्ट ओव्हर नंतर आमच्यापर्यंत पोहोचवायचा ही सूचना लक्षात घ्या. जयमान घोरले टीम कॅप्टन. स्कोर 4 आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषा फोडत असताना डाव सुरू झालाय नितेशच्या सोबतीनं बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग असोळे क्रिकेट संघाचा. मयूर आहेत बॉलिंग ट्रॅकवर. हा चॉप करण्याचा प्रयत्न परफेक्ट वाईड यॉर्कर ऑफ्टमच्या अगदी बाहेर हलकंसं इन्व्हिटेशन दिलं होतं एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये खेळण्याचं बट वेग चांगला होता गती चांगली होती आणि त्या गतीने आता बीट केलंय स्ट्रायकर एंडवरती बॅटर नितेशला बॉलर मयूरनं. पहिल्या 4 नंतर झालंय कमबॅक. टीमची टोटल स्थिर आहे. पहिला सामना जबरदस्त उलटफेर आपण पाहिला. सार्वे 11 खोपिलीनं परास्त केलं शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला आणि सध्या दुसरी लढत आपल्यासमोर सुरू आहे. मिस्टर मिंग फ्रंट लेग पुढे आणला होता त्यानंतर पुन्हा एकदा ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डला भेदण्याचा प्रयत्न तो फसला. स्ट्रायकर एंडला पूर्णपणे बॅटर नितेश आणि सलगचा दुसरा डॉट बॉल आता त्याच्या विरोधात आलाय. लेंथ बॉलवरती तुम्ही थ्रू द कव्हर्स खेळतायत त्यासाठी तुमच्याकडे बेसिक स्किल आणि त्याचबरोबर तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. फर्स्ट ओव्हर नंतर आपण 2 धावा ॲड करणार आहोत निलेश सर. स्कोर आहे 4. 3 बॉलचा स्पेल आतापर्यंत कंप्लीट झालाय गोलंदाज मयूरचा. स्टेप आउट झाले त्यानंतर उडवण्याचा प्रयत्न इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पाठमोर होता आणि फायनली कॅच ड्रॉप आणि अशा स्थितीला अशा मुवमेंटला आय थिंक मनीष होते त्या ठिकाणी वन ऑफ द सॅफेस्ट फिल्डर इन शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी साईड आणि त्याच्याकडनं झाली ही चूक आणि अशा मुवमेंटला अशा स्थितीला मिळतंय जीवदान त्या ठिकाणी बॅटर नितेशला आणि सहजतेनं पूर्ण होत आहेत रन्स 2. सो स्कोर 2 धाब्याने सरकल्या पुढे रन्स पाहायला मिळत आहेत 6. स्टील 2 टू गो. अजूनही बॉल बाकी आहेत 2 पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचे. 39चा टार्गेट सध्या चेस करत असताना सेकंड इनिंगमध्ये टीम जय बजरंग असोळे मागच्या मॅचमध्ये 40 सहजतेनं डिपेंड केल्या होत्या सार्वे 11 खोपिवलीनं. बॅकफुटवर आले कट करण्याचा प्रयत्न फायनली लास्ट मोमेंटला जसा चेंडू पहिला ऑफ्टमच्या बाहेर आहे थोडा फ्रंट लेग पुढे जरूर आणला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विथ ऑफर जरूर होती परंतु हा प्रयत्न देखील फसला. त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती बॅटर नितेशचा आणि आणखीन एक डॉट बॉल आता आलाय तो गोलंदाज मयूरच्या स्पेलमधून. वेग अधिकचा या गोलंदाजाकडे गती जबरदस्त आहे आणि त्याचाच फायदा सध्या तो घेत असताना स्टील 1 टू गो.
हा शॉट ऑफ लेंथ बागफुटवर आले. रोहित शर्मा स्टाईल पूल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग बॅटच्या अगदी टोइनला फिल्डर डाऊन दी बॉल कॅच ड्रॉप. आणि या मॅच मध्ये आता दुसऱ्यांदा मिळतं जीवदान ते बॅटर नितेशला. आणि हा बॉल देखील झाला मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. मिसफिल्ड मिस्टेक कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात येत आहेत या 4 धावा. गुड शॉट. पहिल्या षटकाची सांगता टीमची धावसंख्या आहे 10. पॅनल्टीच्या 2 देखील आपण ऍड करत आहोत. सो सुधारित धावफलक असेल विदाउट लॉस 12 ऑन बोर्ड. 12 धावा धावफलकावर. ऍड करत आहोत. सो सुधारित धावफलक आपण बघत आहोत ते 12 या आकड्यावर. 18 चेंडू 3 षटकं जुनी बाकी आहेत आणि 9.00 धाब्याची धावगती त्या ठिकाणी स्कोर कार्डवर मेंटेन करायची आहे. जय बजरंग असोले क्रिकेट संघाला रन्स बनवायच्यात जुनी 3 षटकांमध्ये. 27-27. 7 चेंडू 10चं योगदान आपण बघत आहोत नितेशचं. विघ्नेश येत आहेत गोलंदाजीसाठी. अपकमिंग एमर्जिंग टॅलेंट फ्रॉम टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. हा उदयोन्मुख खेळाडू आहे जो नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये छाप सोडत असतो. अधिकची गती आणि त्याचबरोबर बॉलला दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता आहे या गोलंदाजाकडे. आणि पाहायचंय 18-27चं इक्वेशन आता समोर आहे आणि कशा पद्धतीनं स्ट्रॅटजी त्या ठिकाणी आणली आहे. खास करून काय रणनीती बनवली आहे ते कॅप्टन लकी तांदलेनं. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे. त्याचबरोबर स्ट्रेट डिश लॉंग ऑन मिडविकेट स्कोअर लेग सध्या ऑन साईडला सेट करण्यात आला. आणि त्याचबरोबर काव कॉर्नर देखील थोडासा वाढीश उभा आहे. तो म्हणजे अगदी सीमारेषेच्या नजदीक. इनफिल्डमध्ये शॉट थर्ड मॅन शॉट फान लेग बॅकवर्ड पॉईंट आणि त्याच्या सोबतीनं आपण बघत आहोत तो म्हणजेच थोडासा वाईडिश कव्हर पॉईंट आणि डीपमध्ये स्वीपर कव्हर. हे क्षेत्ररक्षण सध्या सेट झालंय. षटक दुसऱ्या बॉलिंग ट्रॅकवरती सेट झालाय त्या ठिकाणी गोलंदाज विघ्नेश. पहिला बॉल फुल टॉस ऑन साईडला आडवा बॅटनं टर्न केलाय. स्कोर लेगला फिल्डर आहेत. एक सिंगल झाले. पूर्ण सेकंडचा कॉल. थोडासा थ्रो आणि त्याचबरोबर गोलंदाजाचं जजमेंट देखील चुकलं बॅकअप करत असताना. आणि अशा स्थितीला अशा क्षणाला सहजतेनं रन्स पूर्ण होत आहेत 2. आणि या 2 धाब्याच्या सोबतीनं टीम सध्या सरकली पुढे. जय बजरंग असोळे स्कोर कार्डवर रन्स पाहायला मिळत आहेत 14. परेश आहेत स्ट्रायकर एंडला ज्यांचं नुकताच वैयक्तिक खातं खुलं झालं या चेंडूवरती. या बॉलीला स्विंगिंग यॉर्कर यू मिस आय विल डेफिनेटली टो क्रशर यॉर्कर. अगदी पायात होता. शाहरुखाने चित केलं. नामावरण केलं. डॉमिनेट केलं. स्ट्रायकर एरिवरती बॅटर परेशला आणि त्याला दाखवलाय तब्बूचा रस्ता. फलंदाज बाद ओयुटी इट्स आउट. 14ला पहिला धक्का. ब्रेक थ्रू फार इम्पॉर्टंट होता. विकेट फार गरजेची होती आणि ती विकेट आता कॅरी करून दिली गोलंदाज विघ्नेशनं. हा विकेट टेकिंग बॉलर आहे. रिप्ले मध्ये बघू शकाल काय टो क्रशर यॉर्कर त्यानं टाकलाय. थोडासा स्विंग देखील झाला बॉल. ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि आता पहिलं स्विच त्यानं संपादित केलंय 14 या आकडावरती. फिल्डिंग करत असताना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकरता. स्कोर आपण बघत आहोत 14 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. 16 चेंडू 25 हे समीकरण अजूनही बाकी आहे. आणि न्यू बॅटर सध्या जॉईंट झालाय. नॉस्ट्राकरीला नितेशच्या सोबतीनं स्ट्रायकरीला हर्षल. आणखीन एक चांगला फुलर लेन ड्राईव्ह केल्या समोर लॉंग ऑफला फिल्डर सेट आहे. आणखीन एक जबरदस्त गोल आणि त्या ठिकाणी तुम्ही बघताय जबरदस्त झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन शिवशंभू जबरदस्त गोलंदाजी तुम्ही बघत आहात विघ्नेशची. परेशला बाद केलं तर आल्या बॉली माघारी परत आहेत हर्षल. आणि सध्या नंबर 4 या पोझिशनवर पोहोचतात विक्रम. सध्या खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला संधी आता निर्माण झाली गोलंदाज विघ्नेशला विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. पायसे त्या संधीचं देखील सुरू केलं जाईल का. पहिला टो क्रशर यॉर्कर ज्यावर मिडलाने लेग स्ट्रिक उखाडली. त्यानंतर वेगवान फुल लेंथवर व्ही शेप मध्ये जबरदस्त झेल पकडला फिल्डरनं. आणि सध्या संधी निर्माण झाली आहे विकेट हॅट्रिकची. बॅकफुटवर आले. सॉफ्ट हँडली प्लेस केला. नॉस्ट्राकर एंडला
थ्रो थोडा खराब आला, अति उत्साही झाले गोलंदाज विघ्नेश आणि हा बॉल आता जाईल निघून लॉंग स्टॉपला. 1+4 एक्स्ट्रा धाबा येतील 5. इट्स अ फायफर. हा नशिबाचा लकी पंजा. आवश्यकताच नव्हती थ्रोची. पहिली सिंगल वेगानं पूर्ण झाली होती, बट मोह अनावर झाला त्या ठिकाणी विघ्नेशला आणि एक्झॅक्टली त्याचा माइंड देखील लापट झाला. त्याच कारणास्तव 1+0 थ्रोच्या 4 एकंदरीत 5 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती 8 होत आहेत आणि हा स्कोर पोहोचला तो 5 धाब्याच्या बढतीनं सध्या 19 आहे आकडाभर. हा चेंडू पाय तो डाऊन साइडला. बॉटम चा खूप चांगला वापर मनगळच्या सायनं टर्न केलाय. क्षेत्रशी डीप मध्ये थोडा दूर आहे. नौसरा करेनला थ्रो थोडा वाईड आला. अदरवाईज या बॉलवर देखील रनआउटची चान्स नाकारता आली नसती, बट सहजतेनं पूर्ण होत आहेत धावा 2 आणि 2 धावेसोबत धावफलक पोहोचले ते 21 आकड्यावर. सन्माननीय अतिथी गुरुनाथजी मार्के यांचं नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. त्यांचं देखील करूयात आपण वेलकम. या मुख्य मंचकावरती आपलं देखील मनपूरक हार्दिक सस्ने सरसे स्वागत. स्कोर 21-21, लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 18 रनची आवश्यकता मॅच मध्ये विजय करता. बॉल बाकी 13. शॉर्ट ऑफ लेंथ बॅकफुटवर आले. सॉफ्ट हँडेडली कट केला. कव्हर पॉईंटला इनफिल्ड मध्ये फिल्डर सेट आहेत. ज्या ओव्हरथ्रोच्या 4 धावाला डेफिनेटली ते पाहायचं आहे किती येणाऱ्या कालावधीत मागण्या ठरतील. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघाकरता. षटकं 2 संपतायत. 2-2 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर. मॅजिकल फिगर सध्या तुम्ही स्कोर बोर्डवर बघत आहात. 2 षटकं संपतायत. 2 विकेट देखील गमावलेत आणि स्कोर देखील आहे 22. 12 चेंडू 17 हे समीकरण बाकी आहे. चला एक्स्ट्रा प्लेअर आपण पाणी घेऊन जा. 2 षटकं संपतायत. तोपर्यंत ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आज स्पर्धेचा 3रा दिवस तुम्ही एन्जॉय करत आहात. स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम रुपये 51,000 व आकर्षक झळालता करंडक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 25,000 व आकर्षक झळालता करंडक. त्याचबरोबर तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 22,000 व आकर्षक झळालता करंडक. चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये व आकर्षक झळालता करंडक. प्रत्येक सामनावीर पुरस्कारासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी खास करून आपण बघत आहोत सामनावीर चषक. त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक स्पोर्ट्स बॅट. त्याचबरोबर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज आणि त्याच सोबतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी जे कूलर आहे ते देखील मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आज इंडिव्हिज्युअल प्राइजमधून देण्यात येत आहे. सो लॉट्स ऑफ प्राइजेस इन दिस टुर्नामेंट. पारितोषिकांचा वर्षाव बक्षिसांची खैरात असलेली ही क्रीडा स्पर्धा जिचं पर्व तुम्ही एन्जॉय करतायत 28व. स्वतः कॅप्टन स्वतः संघाने घेत आहेत गोलंदाजीसाठी लकी तांदले अर्थातच लक्ष्मण. पेनल्टीच्या 2 तदनंतर ओव्हरथ्रोच्या 4 अशा 6 धावा ऑलरेडी प्लस आहे. 39 टार्गेट चेस करत असताना संघ जय बजरंग असोळे. धावा आपण बघत आहोत 22. 12 चेंडू 17 हे समीकरण बाकी आहे. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. थोडं स्पीडअप करा. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी जास्त वेळ आपण घेत आहे. नेक्स्ट मॅच रेडी राहा. विकास स्पोर्ट्स पवाळे आणि त्यांच्या विरोधात जयनमान घोरले. 4 मिनिटात हे षटक फिनिश करायचं. पहिला चेंडू बॅकफुटवर आले. लेट कट करण्याचा प्रयत्न. विकेट. कॅप्टन गोलंदाजीवरती आला आणि जी पार्टनरशिप बिल्डअप होती खास करून महत्वाची वेल सेटल बॅटर परेची प्राइज. आणि पहिल्या बॉलवरती सुयश मिळतंय त्या ठिकाणी टीमचा स्कीपर टीमचा कॅप्टन लकी तांदलेला. ही इज अ चॅम्पियन प्लेअर जो नेहमी संघर्ष करत असतो.
लढण्याची जी वृत्ती आहे, जी जिद्द आहे, ती फार जबरदस्त आहे लक्ष्मण तांदले यांची. आणि सध्या ती पणाला लावत असताना 100% कमिटमेंट ते प्रत्येक मॅचमध्ये देत असतात. आणि पहिल्या बॉलवरती चांगला झेल त्या ठिकाणी गल्ली रिजनला पकडलाय तो फिल्डरनं, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. थांबून लेट कट करण्याचा प्रयत्न, गाईड करायचा होता चेंडू, पण प्रयत्न पूर्णपणे फसला. तो फलंदाजाचा एक्झॅक्टली गॅप तर शोधू शकला नाहीये. आणि पहिल्या चेंडूवरती आता धक्का बसलाय, तो म्हणजेच या डावामध्ये तिसरा. वेगवान बॉल बॅकफुटवर आले, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा आहे. मिड विकेटला एक्झॅक्टली कन्फर्म करतायत अंपायर आणि तदनंतर सिग्नल आलाय, इट्स 1 बॉल ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. चार धाबेसोबत धावफलक आपण बघत आहोत. 26 आकड्यावर 2 फिल्डर जरूर होते, काव कॉर्नर आणि त्याचबरोबर मिड विकेट. आणि स्टार्टअप त्या फिल्डरनं का घेतला नाही या निर्णयावरती सध्या नाखुश आहे, थोडासा निराश आहे. तो म्हणजे स्वतः टीमचा कॅप्टन. एक्झॅक्टली झेलपर्यंत पोचायला हवं होतं. असा बॉलर प्रत्येक बॉलवरती तुमची कामगिरी चांगली होईल असं नसतं, बट फिल्डिंगची साथ मिळणं फार गरजेचं असतं आणि सध्या त्याचा स्वभाव इथे पाहायला मिळाला. बॅकअप नव्हतं. 10 चेंडू 13 समीकरण. बॅटन पॅड मधला बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. एक सिंगल पूर्ण झाले, दुसऱ्या धाब्यासाठी कॉल होता, बट लास्ट मोमेंटला बॅकअप केलं. फिल्डर जोडे तुम्ही बघत आहात, धडपडले, परंतु तदनंतर स्वतःला सावरलं देखील. एकंदरीत आपण बघत आहोत सहजतेनं ही सिंगल पूर्ण झाली. धावफलक बघत आहोत 27 आकड्यावरती. 9 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 9 चेंडूत आपण बघत आहोत विजयासाठी धावा हव्यात 12. 9-12चं समीकरण अजूनही बाकी. स्ट्रायकर रेनला विक्रम आणि त्यांच्या सोबतीनं नॉन स्ट्रायकर रेनला विशाल आहेत. रिव्हर्सचा टेम, रिव्हर्स पूलचा अप्रतिम फटका. काय जबरदस्त कलात्मक क्रिकेट, अद्भुत क्रिकेट दाखवलंय आणि अंपायर कन्फर्म करतायत बॉल निघून जाईल. तो 1 बॉल ओव्हर दी रोप. आलाय तो चौकार. या चौकारासोबत इक्वेशन आता सहज क्लिअर झालंय. धावफलक पोहोचले तर 31 आकड्यावर. 8 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 8 चेंडूत विजयासाठी रन समेत 8. स्विचिटचा स्वीट अँड स्विच फटका आपण पाहिला, तो स्ट्रायकर रेनला बॅटर विक्रमच्या बॅटमधून. स्कोर 31, 8 चेंडू 8 धावा. रन बॉल इक्वेशन. पेनल्टीच्या 2, तदनंतर ओव्हरथ्रोच्या 4. या चेंडूवरती वेग चांगला होता, रन मिळणार नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता नॉन स्ट्रायकर रेनला विशालचा, पण त्याला देखील आता माघारी यावं लागेल. बॅकअप इमिडिएटली दिलं, ते म्हणजेच टीम शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी संघाच्या वतीनं शॉट थर्ड मॅचच्या फिल्डरनं. 8 बॉल 7. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. हा बॉल जर डॉट आला, जर एखादी विकेट आली तर मॅचमध्ये इन होईल शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. अदरवाईज 4 आणि 6 आला तर मॅच पूर्णपणे टर्न होईल जय बजरंग असोल्डे टीमच्या बाजूनं. 7 चेंडू 8, स्टील 1 टू गो. फुलर लेन समोर लॉफ्ट केलाय, फिल्डर सेट आहे आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल त्या ठिकाणी सुटला, तो म्हणजेच वैभव तुपे सारख्या एका सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडून आणि लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. मिस्टेक फार झाल्या फिल्डिंगमध्ये, फार नाखुश निराशाजनक कामगिरी आता केली आहे ती शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी क्रिकेट संघानं. 6 बॉल 7 धावा हे इक्वेशन आहे. विक्रमला देखील जीवदान मिळतंय, आयुष्यमान भवचा आशीर्वाद त्याला देखील प्रदान झालाय. कदाचित कॅच कव्हर झाली असती, 7 चेंडू 8चं इक्वेशन असतं आणि न्यू बॅटर ऑन ग्राउंड असता, तो प्रेशर, तो दबाव काय वेगळाच असता. चला 4 मिनिटं आहेत इनिंग फिनिश करण्यासाठी शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी. ऑलरेडी 16 मिनिटांचा बेल तुम्ही घेतला 3 षटकांसाठी. क्रीडा नगरीमध्ये सन्मान्य अतिथी गुरुनाथजी मार्के यांचं शुभागमन झालं. या पण मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. वैभव आहेत गोलंदाजीसाठी, ज्यांना अंतिम चेंडूवरती झेल सोडला, आता त्याच्यावरती विश्वास दाखवला. तो स्वतः कॅप्टन लकी तानलेन असं म्हटलं जातं. संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता, इसलिए आज भी पूछा जाता है उस पत्थर को, क्योंकि इस दुनिया में विश्वास लायक इंसान नहीं मिलता. पण आता विश्वास दाखवला कॅप्टननं आणि त्या विश्वासाला सार्थक कामगिरी या मॅचमध्ये करावी लागेल गोलंदाज वैभवला. 6 बॉल 7 डिपेंड करायच्या, सो डॉट बॉल पर्सेंटेज आणि त्याचबरोबर विकेट टेकिंग बॉलिंग
हा तुमच्यासाठी पहिला ऑप्शन आहे. त्यानंतर क्वालिटी फिल्डिंग हा तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे. आणि त्यानंतर दबाव दडपण क्रिएट करणं ॲज अ बॉलर म्हणून बॉलर्स क्वालिटी तुम्ही यूज करणं हा ऑप्शन आहे तुमच्यासाठी तिसरा. पाहिजे कशा पद्धतीनं प्लॅन ए बी आणि सी यांचं इम्प्लिमेशन केलं जाईल. स्कोर 32-32, 6 बॉल 7 धावा समीकरण आहे. सुधाकरजी मार्के यांचं देखील क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. या मंचकावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू 7 हे समीकरण. पहिला बॉल अक्रॉस द लाईन ऑन साइडला टर्न करण्यात आला. स्कोअर लेगचा फिल्डर दूर आहे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. विशालचा नॉन स्ट्रायकरला तो वेगानं पोहोचलाय आणि स्ट्रायकरला तितक्याच वेगानं आता तुम्ही बघतायत रिटर्न क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय तो मंजेश विक्रम. सहजतेनं 2 धावा पूर्ण होत आहेत. धावफलक आपण बघत आहोत पोहोचले ते 34 आकड्यावरती. 5 चेंडू 5 हे समीकरण आहे. 12th मॅन नव्हता त्या कारणास्तव 2 धाब्याची पेनल्टी लागली. शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडीला विघ्नेशकडून ओव्हरथ्रो झाला. त्यावर 4 धाबा आल्या. आणि आता इक्वेशन आपण बघत आहोत जे थोडं सोपं आहे. 5 बॉल 5 कॅचेस देखील ड्रॉप झाले आणि मिसफील्ड देखील भरपूर झाली शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी टीमकडून. बट कमबॅक अजूनही हवंय. बॅकफुटवर आले. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. पुन्हा एकदा टर्न करण्यात आला. स्कोर लेगला फिल्डर त्या ठिकाणी सेट आहे. एक सिंगल झाले पूर्ण. सेकंडचा कॉल करत होते विक्रम बट त्याला आता माघारी यावं लागेल कारण फिल्डिंग जबरदस्त झाली. बॅकअप आणि त्याचबरोबर थ्रो गॅदरिंग या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. एक सिंगल सहजतेनं या चेंडूवर देखील झाले पूर्ण. स्कोर आपण बघत आहोत 35 आकड्यावर 4 चेंडू आणि आता विजयासाठी 4 धाब्याची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. एखाद दुसरा डॉट बॉल झाला विकेट आली तर मॅचमध्ये मजा येईल. प्रेक्षकांचा इंटरेस्ट देखील आता मॅचमध्ये वाढेल आणि हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी गर्दी आता वाढायला सुरुवात झाली आहे. 4 चेंडू 4. हाफ ट्रॅकर बॅकफुटवर आले. ऑन साइडला पुल केल्या. फटका प्रॉपर टायमिंग आणि याच बरोबर हा विनिंग हिट हा विनिंग सिक्सर विशालच्या पाठमधून. हा विशाल काही दर्दीपेवान फटका आणि सामना जिंकलाय जय बजरंग असोले टीमनं. वी आर अ चॅम्पियन. आम्ही का चॅम्पियन नव्हते त्यांनी पुन्हा एकदा पटवून दिले प्रेक्षक वर्गाला आणि जबरदस्त विजय संपादित केलाय तो शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी टीमच्या विरोधात. वेल प्ले बॉयज. आपण बघत आहोत 38 बनवला गेला शिवशंभो स्पोर्ट्स आनंदवाडी टीमकडून आणि चेस करत असताना अवघ्या 21 चेंडूंमध्ये हा सामना निकाली लावलाय मार्गस्थ लावलाय तो म्हणजे जय बजरंग असोले टीमनं. सामन्यावरचा पुरस्कार थोडा डिफिकल्ट आहे कारण ओव्हरऑल आपण पाहिला तर कंटेंडर्स या मॅचच्या दरम्यान फार आहेत